डॉकयार्ड इमारत दुर्घटना प्रकरण संपत नाही, तोच ठाण्यात एक मोठी दुर्घटना सुदैवाने टळली। ठाण्यातील नितीन कंपनीजवळ असलेल्या सुदर्शन अपार्टमेंट या इमारतीला तडा जाऊन ही इमारत एका बाजूने खचली आहे। सदर इमारत खचल्याचे लक्षात येताच स्थानिकांमध्ये घबराहट पसरली। महानगरपालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये या इमारतीचे नाव नसतानाही इमारत कशी खचली असा प्रश्न इथल्या स्थानिकांना पडलाय। शनिवारी ठाण्यातील सुदर्शन अपार्टमेंट या इमारतीला तडा गेली होती। त्याच्यानंतर लगेचच महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करत येथील रहिवाशांना वर्तकनगर येथे स्थलांतरित एमआरडीच्या ज्या इमारती आहेत तिकडे स्थलांतरित करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर त्यांचं मात्र जे सामान होतं, घरची सगळी सामग्री होती ती इथेच पडली होती। त्याचं काम आज मोठ्या प्रमाणातच महानगरपालिका आपल्याला करताना दिसते। सगळी सामग्री आहे ती आज महानगरपालिका घेऊन त्यांना पुन्हा त्यांचं लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र ही इमारत जी होती 18 वर्ष जुनी ही इमारत होती। त्या इमारतीला तडा गेलेला आहे। एका बाजूने जर या इमारतीची एक बाजू जर आपण पाहिली तर पूर्णपणे खचली गेली आहे इमारतीची बाजू। तिकडे सपोर्ट देण्यात आले आहे इमारतीला, मात्र या इमारतीचं कधी काय होईल हे सांगू शकत नाही, अशीच काहीशी परिस्थिती इथे उद्भवलेली आहे। महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की इमारत जी आहे ती डिमॉलिश करण्यात येणार आहे, असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन शिवचरण सोबत प्रशांत जाधव, गर्जा महाराष्ट्र। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।